मुलांची नाव आधी घेऊया. रोहित. रोहित हे मुलाचं नाव आहे. बॉईज नेम्स. याच्यामध्ये ह्या रोहित हा जो शब्द तुम्हाला दिलेला आहे, हे जे नाव तुम्हाला दिलेलं आहे, हे मी मराठीमध्ये दिलेलं नाव मी तुम्हाला दिलेलं आहे मराठीमध्ये. त्याला तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याची स्पेलिंग तयार करायची. सगळ्यांनी क्लासमध्ये बसताना वही आणि पेन घेऊन बसत जा, जेणेकरून हे शब्द तुम्हाला लिहायचे आणि नोटबुकवरती प्रॅक्टिस करायची. रोहित हा शब्द दिलाय, याचं इंग्रजीमध्ये याची स्पेलिंग काय तयार होईल मला सांगा. आता ज्यांना थोडंसं पुढचं बाराखडी वगैरे पाठ आहे, ओके, त्यांना हे अवघड नाही जाणार आहे. 14 खडी झालेली आहे, आता 12 खडी नाही राहिलेली, 14 खडी झालेली आहे. मग तिथं क ला के, काला के ए, किला के आय, किला डबल के डबल ई, कुला के यू, कुला के डबल ओ, हे ज्यांना पाठ आहे त्यांना स्पेलिंग तयार करता येईल. ज्यांना पाठ नाही त्यांनी आपण पाठ करणार आहोत. आता सगळ्यात आधी हा शब्द छोटा आहे त्याच्यामुळे तुम्हाला याची पटकन स्पेलिंग लिहिता येईल. तरी सुद्धा काय करायचं तुम्हाला, याची फोड करायची. फोड कशी करायची, आधी रो, मग ही आणि मग त असं लिहायचं. ओके, म्हणजे स्पेलिंग लिहायला तुम्हाला सोपं जाईल सुरुवातीला प्रॅक्टिस होईपर्यंत. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही फास्ट लिहिणार आहात. रो, रोला काय येते स्पेलिंग, आर ओ. हिला काय येते, एच आय. आणि तला काय येते, टी. मग स्पेलिंग काय तयार होईल, आर ओ एच आय टी. स्पेलिंग तयार सुद्धा झाली आणि स्पेलिंग तुम्हाला वाचता सुद्धा आली. येतं लक्षात. रोहित स्पेलिंग तयार सुद्धा झाली, स्पेलिंग तुम्हाला वाचता सुद्धा आली. ठीक आहे. पुढचा शब्द आहे अमोल. अ मो ल. याची स्पेलिंग मला सांगायची. कोण सांगेल. ए यू ना सांग. ए डबल ए एम. हा, ऑयल. ऑइल. ठीक आहे. आता बघ, हे जे शब्द आहेत, ओके ठीक आहे. ह्या जो शब्द आहे याची सगळ्यात आधी फोड करायची. आधी अ लिहायचा, मग मो लिहायचा आणि मग ल लिहायचा. ठीक आहे. आणि याची आपण आता इथं स्पेलिंग लिहिणार आहोत. अ ला काय येईल, अ ला ए, मोला एम ओ आणि ल ला एल. म्हणजे स्पेलिंग तयार काय झाली, ए एम ओ एल, अमोल. ठीक आहे.